नमस्कार, मी विशाल पाटील. लोकशाही मराठीच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आलेलं डान्स बार सुधारणा विधेयकाची सर्वत्र चर्चा आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी डान्स बार सुरू असल्याचा मुद्दा लोकशाही मराठीनं वेळोवेळी लावून धरलेला होता आणि त्या संदर्भातल्या बातम्या आम्ही प्रसारितही केल्या. अखेर राज्यमंत्री पंकज भोयर यांनी या संदर्भामध्ये सुधारणा विधेयक मांडलं आणि त्यावर विधान परिषदेतही चर्चा झाली. दोन्ही सभागृहात ते मंजूर झालं आणि त्यामुळे या विधेयकातील सुधारणांची अंमलबजावणी राज्यामध्ये होणार आहे. ऑर्केस्ट्राच्या नावाखाली रंगणारा अश्लीलतेचा बाजार, कायद्याला खुलेआम आव्हान देणारे डान्स बार, महिलांच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह आणि नियमांची उघडपणे पायमल्ली. आता मात्र सरकारचा मोठा हातोडा पडणार का? कायद्यामध्ये सुधारणा करणारे महत्वाचे विधेयक विधानसभेत सादर, पण प्रश्न अजूनही कायम. जर नियम इतके कडक असतील तर डान्स बार अजूनही सुरू कसे? नेमकं कुठे होतंय दुर्लक्ष? आणि या नव्या कायद्यामुळे खरंच बेकायदेशीर प्रकारांना लगाम बसणार का? टीईटी अनिवार्यता, बीएलओची सक्ती आणि पदोन्नतीच्या अटींविरोधात राज्यभर शिक्षक संघटनांनी शाळा बंद आंदोलनाची हाक दिलेली होती. दरम्यान शाळा बंद ठेवल्यास संबंधित शिक्षकांचं एका दिवसाचं वेतन कपात करण्यात येईल असा इशारा शिक्षक विभागातर्फे देण्यात आलेला आहे. तरी देखील शिक्षक आपल्या कामबंद आंदोलनावरती ठाम राहिले. इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या पार्थिवावरती आज त्यांच्या जन्मगावी मशहद इथल्या इमाम रेझा श्राईनमध्ये इस्लामिक परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. तेहरान, क्यूओम आणि इराकच्या नजफ आणि करबला शहरांमधून एकूण 6 दिवसांचा भव्य अंत्ययात्रा प्रवास पूर्ण करून त्यांचं पार्थिव अखेरच्या विधीसाठी मशहद या ठिकाणी पोहोचलं होतं. खामेनी यांचे 28 फेब्रुवारी रोजी अमेरिकन आणि इस्रायली हल्ल्यामध्ये निधन झालेलं होतं. यासह दिवसभरातील महत्वाच्या बातम्या पाहणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये. ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर डान्स बारना आळा घालण्यासाठी सरकारनं महत्वाचं सुधारणा विधेयक विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये मंजूर केलंय. मागील अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डान्स बार विरोधी कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी सुधारणा विधेयक आणण्याचं आश्वासन दिलं होतं आणि त्यानुसार दोन्ही सभागृहांमध्ये डान्स बार विरोधी सुधारणा विधेयक मंजूर झालंय. मात्र विधेयक होऊनही यातील पळवाटा शोधून डान्स बार मालकांनी बारमधील छमछम सुरू ठेवलेली आहे. नियम आणि कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांना कशाचीच भीती राहिली नाही असंच चित्र आता राज्यात विशेषतः नवी मुंबई आणि मुंबई उपनगरांमध्ये दिसून येते. डान्स बार विरोधी सुधारणा विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर. ऑर्केस्ट्राच्या परवान्याचा आधार घेऊन चुकीचं काम सुरू. विधानसभा आणि विधान परिषदेत मंत्र्यांचीच कबुली. नवी मुंबई आणि उपनगरात छुप्या पद्धतीनं डान्स बार सुरू. कोणालाही लायसन्स डान्स बारचा नाही, आता ऑर्केस्ट्रा बारचा लायसन्स आपल्याकडे आहे. त्याचे काही नियम आपण केलेले आहेत की ज्या नियमांमध्ये ती जागा किती असली पाहिजे, कोणालाही पैसे उडवता येणार नाही, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे पैसे उडवले तरी त्याला गुन्हा समजला जाईल असं आता आपल्या कायद्याप्रमाणे आपण केलेलं आहे. अशा सगळ्या गोष्टी आपण केल्यात. तरी देखील आपण जे सांगता ती वस्तुस्थिती तपासण्यात येईल. जर त्यांचं उल्लंघन झालं तर मात्र मग त्यांना परमनंटली ते बंद करण्याचा कायद्यामध्ये तरतूद करायची. राज्यातील विविध शहरात ऑर्केस्ट्रा आणि परफॉर्मन्स लायसन्सच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. नवी मुंबई, उल्हासनगर आणि कल्याण डोंबिवली यासारख्या भागात विहित वेळेपेक्षा अधिक काळ व्यवसाय सुरू ठेवणं किंवा परवान्यातील अटींचं पालन न करणं अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्यावर संबंधित कायदा सुधारणा करत यातील नियम आणि अटी अधिक कठोर करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय आणि पावसाळी अधिवेशनात डान्स बार विरोधी
सुधारणा विधेयक मंजूर केले। सभागृहातलं हे जे बिल या ठिकाणी सादर करण्यात आलं, म्हणून अध्यक्ष महोदय मी आपणास विनंती करतो की सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 53 महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र हॉटेल उपहारगृह आणि मद्यपान कक्ष यांमधील अश्लील नृत्यांवर प्रतिबंध घालण्याबाबत व त्यामध्ये काम करणाऱ्या महिलांचे प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत विधेयक 2026 हे एकमताने संमत करावे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो। मुंबई आणि नवी मुंबईत ऑर्केस्ट्राच्या आड सर्रास डान्स बार चालवले जात आहेत। नियम धाब्यावर बसून पहाटे 5 पर्यंत डान्स बार सुरू आहेत। मुंबईतील या डान्स बारना पोलिसांचंच संरक्षण आहे। या डान्स बारवर छापे टाकून कडक कारवाई करावी। नियम धाब्यावर बसून शहरातील छमछम सुरू आहे अशा आशयाचे अनेक आरोप दोनही सभागृहात विधानसभा आणि विधान परिषदेच्या सदस्यांनी केले। याचा अर्थ कायदा असूनही काही अपप्रवृत्तींकडून त्याला घातलं जात आहे हे स्पष्ट आहे। नाही, त्याच्यामध्ये काल कायदा मंजूर झालेला आहे। कायदा मंजूर झाल्यानंतर त्याचा अंतिम होण्याकरता काही काळ लागतो। नवीन कायदा जो आला तो अत्यंत पर्याप्त आहे। आता या कायद्यानुसार जे शासन निर्णय निघेल त्याच्यानंतर मात्र कोणाची हिंमत होणार नाही। जे ऑर्केस्ट्रा परफॉर्मन्स गाणे वगैरे गाणं कलाकारांनी याला परवानगीच्या नावाखाली ते डान्स बार चालवले जायचे, ती जी पळवाट काढलेली जायची डान्स बारवाल्यांकडनं त्याला सुद्धा मनाई ह्या नवीन अमेंडमेंटमुळे या ठिकाणी आलेलं आहे। या अमेंडमेंट एन्फोर्समध्ये आल्यानंतर तात्काळ त्याची अंमलबजावणी होईल, पण तरी सुद्धा गृह विभागामार्फत योग्य ते आदेश सगळ्या क्षेत्रीय पोलीस अधिकाऱ्यांना माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडनं लवकरच दिले जातात। कायदा असल्यावर सुद्धा काही पोलीस अधिकारी पैशासाठी पाप करतात। अशा पापाच्या धनाचे ते मालक होतात। आता अशांना धडा शिकवण्याची जबाबदारी गृह विभागावर आहे। पापाचा पैसा कमवणाऱ्या पोलीस स्टेशनच्या ठाणेदार किंवा सहकाऱ्यांवर कडक कारवाई संबंधित आपले आयुक्त किंवा पोलीस महासंचालक करतील असा माझा विश्वास आहे। ज्या पद्धतीने हे सगळीकडे पेव फुटलेला आहे, ज्या पद्धतीने ऑर्केस्ट्राच्या नावावरती बिभत्सपणा चाललेला आहे, तो कुठेतरी कंट्रोलमध्ये येईल असं मला वाटतं। सगळे नियम दिलेले आहेत आणि जे कोणी अशा नियमाचं पालन करत नसतील त्या कर्मचाऱ्यांवर नाही, ज्यांच्या नावावर लायसन्स आहे अशांना त्या ठिकाणी त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे। त्यांचे जे परवाने आहेत ते त्या ठिकाणी रद्द केले पाहिजेत। दर दिवशी कडक कायदे आणत चाललेलो आहे। पहिल्यासारखी परिस्थिती आता राहिलेली नाही। एक जबर त्यांच्यावर बसवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे। अनेक लोकांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेत, त्याची सरकारला जाणीव आहे। म्हणून यापुढे आणखी कठोर कारवाई कशी करता येईल याकडे सरकारचं लक्ष आहे। डान्स बारच्या बाबतीमध्ये आपल्याला जर माहिती असेल तर मध्यमवर्गीय आपले नोकरदार कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत। स्वर्गीय आर आबांची आठवण येते की त्या माणसाने स्वतःचं सर्वस्व पणाला लावून त्या डान्स बारच्या याच्यामध्ये आम्ही कायदा केला। तेव्हा सरकारचं भय होतं, डान्स बारवाल्यांना भय होतं, गुंडांना भय होतं। आता भयच उरलं नाही, कारण सरकारच्या मांडीला मांडी लावून सगळे बसलेले आहेत। डान्स बारला राजकीय वरदहस्त असू दे, राजकीय वरदहस्तावरती चालणारे डान्स बार मला सगळे माहिती आहेत। तुम्ही ज्या वेळेला कारवाई कराल तेव्हा कोणाचा राजकीय वरदहस्त असलेला डान्स बार सकाळी 5 वाजेपर्यंत चालतो, ज्याला राजकीय वरदहस्त नाही त्याचे बार लवकर बंद केले जातात। याची जबाबदारी कोण घेणार? या बिलामध्ये तुम्ही जबाबदार कोणाला धरलंय की नाही? याच्या अंमलबजावणीची जबाबदारी कोणाकडे तरी असेल की नाही? तुमची पोलिसांकडे आहे, बरोबर आहे। तुम्ही सस्पेंड कोणाला करणार? तिकडच्या बीट ऑफिसरला सस्पेंड करणार, एक्साइज ऑफिसरला करा। मग तिकडचा प्रमुख जो कोण आहे त्याची जबाबदारी आहे की नाही? त्या ठिकाणी निश्चितपणे कायदा आपण केलेला आहात, परंतु कायद्याची अंमलबजावणी करत असताना जबाबदाऱ्या निश्चित करण्याची आवश्यकता आहे। नाहीतर कायदा आपण विधिमंडळाच्या सभागृहामध्ये या ठिकाणी केला आणि त्या ठिकाणी कोणावर जबाबदारी जर आपण निश्चित केली नाही की जर अशा गोष्टी झाल्या किंवा ज्या हद्दीत घडतायत त्याकरिता कोणते अधिकारी कोण जबाबदार असतील या संदर्भात सुद्धा सरकारनं भूमिका स्पष्ट करण्याची सभापती महोदय अत्यंत आवश्यकता आहे। अधिवेशन काळातही बारमधील छमछम सुरूच आहे। सुधारणा विधेयक मंजूर होऊनही कायद्याचा धाक बार मालकांना नाही।
डान्स बार सुरू ठेवण्यात पोलिसांचा छुपा पाठिंबा. विधेयक मंजूर पण बारवर कारवाई करण्यास पोलिसांची टाळाटाळ. नियमबाह्य बार चालवणाऱ्यांना पोलीस आणि राजकीय नेत्यांचं पाठबळ. डान्स बार विरोधी कायद्याची पोलिसांकडून पायमल्ली. डान्स बार विरोधी कायद्यात अनेक सुधारणा, मात्र अंमलबजावणी नाही. कारवाई न करणाऱ्या स्थानिक पोलिसांना आयुक्तांकडून अभय दिलं जात आहे. कायद्याचंच उल्लंघन करणाऱ्या पोलिसांवर ठोस कारवाई कधी होणार हा सवाल आहे. बार चालकांनी सिंडिकेट तयार केले असून सिंडिकेटमधील बार चालक महिन्याला लाखो रुपये जमा करतात. जमा झालेल्या रकमेतून पोलिसांना, पोलिसांच्या खबऱ्यांना, स्थानिक गुंडांना हप्ते दिले जातात. त्यामुळे सिंडिकेटमधील डान्स बारवर कोणतीही कारवाई केली जात नाही. डान्स बार पहाटेपर्यंत चालू राहतात. या संदर्भात स्थानिकांनी पोलिसांकडे तक्रार देऊन देखील डान्स बारवर कोणतीही कारवाई केली जात नाही. या उलट त्या सिंडिकेटमधील बार चालक तक्रारदारालाच धमक्या देतात, मारहाण करतात. या संदर्भात अनेक तक्रारी सामाजिक कार्यकर्त्यांनी करूनही त्यावर ठोस अंमलबजावणी होत नाही. स्थानिक पोलिसांचा वरदहस्त असल्यामुळेच डान्स बार मालकांना एवढ्या वर्षात सातत्यानं अभय मिळतंय असं चित्र आहे. परफॉर्मन्स लायसन्सचा गैरवापर रोखला जाणार. लाईव्ह परफॉर्मन्सच्या परवान्यावर डान्स बार चालवता येणार नाही. डान्स बार चालवण्याकरता स्वतंत्र डान्स बार परवाना घेणं बंधनकारक. कायद्याचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या बारवर कडक कारवाई. लायसन कायम स्वरूपी रद्द करण्याचाही सरकारला अधिकार असेल. परफॉर्मन्स लायसन आणि डान्स बार परवान्यात स्पष्ट फरक. नियमभंगांवर त्वरित कारवाई. परवाना निलंबन किंवा रद्द करण्याची प्रक्रिया. बेकायदेशीर डान्स बारवर अधिक नियंत्रण. नवी मुंबई आणि उपनगरात डान्स बार सर्रास सुरू असल्याचं भाजप आमदार सभागृहात माहिती देत आहेत. राज्यात भाजपचं सरकार आहे, त्यांचेच मुख्यमंत्री आहे, गृह विभागही त्यांच्याकडेच आहे. मग ज्या भागात नियमांचं उल्लंघन करून डान्स बार चालवले जातात तिथल्या अधिकाऱ्यांवर आजवर कठोर कारवाई का झाली नाही? त्या परिसरातील वरिष्ठांना आणि आयुक्तांना याकरता जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई का केली नाही हे प्रश्न अनुत्तरित आहे. या कायद्याचं उल्लंघन जर एखाद्या ज्युरिस्डिक्शन मध्ये झालं तर जोपर्यंत ती रिस्पॉन्सिबिलिटी तिकडच्या सिनियर पीआय किंवा पीआय वरती येत नाही, ती रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्यावर जोपर्यंत फिक्स होत नाही तोपर्यंत अध्यक्ष महाराज आपण अशा 10 सुधारणा जरी आणल्यात ना या कायद्यामध्ये तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. सरकार कायदे बनवत असलं तरी न्यायालयीन मर्यादा, प्रशासकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि डान्स बार चालकांकडून शोधल्या जाणाऱ्या कायदेशीर पळवाटा यामुळे कायद्याचा योग्य धाक निर्माण होऊ शकलेला नाही. जुन्या कायद्यांचीही पूर्ण अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. केवळ कडक कायदे करून डान्स बार पूर्णपणे बंद होऊ शकलेले नाही. कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये असणाऱ्या त्रुटी आणि यंत्रणेतील काही घटकांचा कथित भ्रष्टाचार यामुळे डान्स बार चालकांचं धाडस वाढतंय. जोवर अशा गैरकृत्यांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांवर थेट आणि कठोर कायदेशीर कारवाई केली जात नाही तोवर ही साखळी तुटणं अवघडच आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई.
तर छमछम अजूनही सुरू आहे. तर दुसरीकडे विधेयक दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर करण्यात आलं. या संदर्भातली अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ता समीर बाकरे आणि काँग्रेसचे प्रवक्ता बालाजी गाडे पाटील. दोन्ही मान्यवरांचं स्वागत करतो. बालाजी गाडे पाटील आपल्यापासून सुरुवात करेल. खरं तर डान्स बार बंदी या संदर्भातलं विधेयक आलं, मात्र आता सुधारणा विधेयकाची सगळ्यांना प्रतीक्षा होती. कायद्याचा उद्देश जो आहे की तो म्हणजे महिलांच्या प्रतिष्ठेचं संरक्षण आहे की खरोखर परवाना व्यवस्थेवरती अधिक नियंत्रण आणणं असेल? काय वाटतं बालाजी गाडे पाटील तुम्हाला की गेल्या कित्येक दिवसांपासून डान्स बारवरती आजही आपल्याला चर्चा करावी लागते? नाही, सगळ्यात महत्वाचा विषय विशालजी असा आहे की राज्यामध्ये आज जर आपण पाहिलं तर राज्यात गृहमंत्री भाजपचे, मुख्यमंत्री भाजपचे, यंत्रणा सर्व त्यांच्याकडे आहे आणि हे विधेयक आज आलंय तरी देखील आजच्याच तारखेमध्ये मुंबईत सगळीकडे डान्स बार मध्ये छमछम चाललेली आहे. ही सगळी छमछम याच गृहमंत्री त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या पाठबळावरती चालू आहे हे लक्षात घ्या. पोलिसांचे कदाचित मला असं वाटतं की पाठीमागे जी एक बातमी होती, गृहराज्यमंत्र्यांचं स्वतःचं डान्स बार आहे. ज्या राज्यामध्ये गृहराज्यमंत्र्यांच्या मालकीचे डान्स बार चालले जातात तिथं असं विधेयक आणणं म्हणजेच या महाराष्ट्रामध्ये महिलांवरती जे अत्याचार होत आहेत, गृह खातं जे सपशेल खोटं ठरलंय ते खोटं ठरलेलं, अपयशी ठरलेलं गृह खातं कसं चांगलं आहे आणि आम्ही कसे महिलांसाठी काम करतोय हे दाखवण्यासाठी केलेला एक फक्त आणि फक्त बेगडीपणा आहे. या व्यतिरिक्त काही होणार नाही. उलट यातनं कदाचित मला अशीही शंका आहे विशालजी की पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सरकारची होत असलेली हप्ते वसुली कमी वाटली असेल म्हणून नवे निर्बंध लादून नवी वसुली या 56% सरकारला करायची असेल. बाकी अनेक विधेयकं मागच्या 12 वर्षात आली आणि अनेक विधेयकं धुळकात पडली, पण कुठल्याही विधेयकाची अंमलबजावणी या सरकारनं करणं झालेलं नाही. कारण कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करणं ह्या सरकारच्या मानसिकतेमध्ये आणि नीतीमध्ये नाहीये. त्यामुळे इतर विधेयकासारखंच हे विधेयक देखील धुळकात पडेल. कारण आजच्या दिवसात सुद्धा छमछम चालू आहे. समारोप करतो. या विधेयकात अगदी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी आज सभागृहामध्ये मांडणी केलेली आहे की नेमकी जबाबदारी कुणाची आहे. तुमच्या विधेयकात जबाबदारीच त्या ठिकाणावरती नमूद नाहीये. स्वतः सत्ताधाऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणावरती प्रवीण दरेकर असतील किंवा विरोधी पक्षाचे नेते असतील सर्वांनी हा मुद्दा मांडलेला आहे. त्यामुळे हे विधेयक फक्त हप्ता वसुलीची रक्कम वाढवण्यासाठी देवेंद्रजी यांनी आणलेलं आहे. या व्यतिरिक्त दुसरं बालाजी गाडे पाटील तुमचा खरं तर हा गंभीर आरोप आहे. समीर बाकरे याला सरकारची बाजू मांडतील. समीरजी, महाराष्ट्र सरकारनं 2016च्या कायद्यात सुधारणा करण्याची गरज आता का वाटू लागली? जसं बालाजी गाडे पाटीलही म्हणालेत की यापूर्वीपासून कायदा होता, मात्र ते कायद्यातल्या सुधारणांनंतर पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचं कुरण अशा पद्धतीने विरोधकांचे आरोप होताना दिसतात. कायदा आहे, अंमलबजावणीचं काय? समीर बाकरे. बघा विशालजी, मला काही क्लिअर सांगायचं की मला गाडे पाटील यांनी काही कायदा वाचलाच नाही. काय कशासाठी आणलाय? महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951च्या कलम 33 एक ऑर्केस्ट्रा किंवा लाईव्ह परफॉर्मन्सची परमिशन घेतल्या. तांत्रिक अडचण आम्ही दूर करतोय, आपल्यापर्यंत आवाज येईल. बोला समीरजी. त्या परवान्याचा म्हणजे गैरवापर करून त्याच्या आड डान्स बार चालवला जातो अशी शासनाकडे बरीच कंप्लेंट येत होत्या. आणि मी तर सांगू इच्छितो की तुमच्या चॅनलने पण हा मुद्दा काही महिन्यांपासून धरून लावला होता. तर माननीय सन्माननीय गृहमंत्री आमचे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कायद्यात सुधारणा करण्याची एक निर्णय घेतला आणि त्या अनुषंगाने आज विधानसभेत आणि दोन्ही सभागृहात हा कायदा मंजूर झालेला आहे. आणि मला असं म्हणायचं की आधी जो ऑर्केस्ट्रा किंवा लाईव्ह परफॉर्मन्सच्या नावाने जो परवाना घेतला जायचा त्याचा गैरवापर करून जे बार वगैरे ज्याचा मिसयूज करायचे त्याच्याकरता हा कायदा आणलेला आहे. आणि याच्यानंतर कायद्याची अंमलबजावणी, सगळ्याच कायद्यांची अंमलबजावणी महाराष्ट्रात होते आणि महाराष्ट्र पोलिसांवर असे ताशेरे ओढणं आणि काही माहिती नसताना तर हे काही काँग्रेसला शोभत नाही. कारण त्यांच्या काळात गृहमंत्री असलेले अनिल देशमुख म्हणजे खंडणी वसुलीसाठी जेलमध्ये होते. वाझे सारखे लोक हे 100 कोटी रुपये महिन्याची वसुली सरकारसाठी करत होते. तर यांना याच्यात बोलण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का? कायद्याचा अभ्यास न करता की काही म्हणजे कायद्यात सुधारणा कशा करता केली आहे हे सुद्धा यांना माहित नाही की 2 परवाने एकाच वेळेला वेगवेगळ्या कायद्यात देत होते. त्याच्यामुळे बालाजी येतो आपल्याकडे.
पोलिसांची अडचण व्हायची आणि आता पोलिसांना कायद्याची अंमलबजावणी करायला आणि त्यांच्यावर ऍक्शन घ्यायला भरपूर कायद्यात तरतुदी केल्या आहे, पनिशमेंट वाढवली आहे आणि महिलांचं संरक्षण असो, अश्लीलता असो, या सगळ्यांविषयी सरकार गंभीर आहे. आणि माननीय सन्माननीय गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तर तुम्ही पाहताय की आत्ताच एका केसमध्ये 14 दिवसात चार्जशीट फाईल झाली आणि 55 दिवसात त्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली. याच्यापेक्षा काय कायद्याचं राज्य आहे? काँग्रेसच्या काळात गृहमंत्री म्हणजे स्वतःचे गृहमंत्री जेलमध्ये होते खंडणी करता, यांना म्हणजे लाज वाटायला पाहिजे बोलायची की कसे हे म्हणतात आहे. आणि कायद्यात सुधारणा केली या सगळ्या सन्माननीय सदस्यांनी त्याचं म्हणजे अभिनंदन केलंय आणि सरकारचं अभिनंदन केलंय. आणि मला असं म्हणायचं आहे कोणत्याही पार्टीचे सन्माननीय सदस्य असो, त्यांना जर कायद्याचं उल्लंघन होताना दिसत आहे तर त्यांची पण ही जबाबदारी आहे, ती तिथल्या पोलीस प्रशासनाला त्यांनी जाब विचारला पाहिजे. सरसकट पोलिसांवर आरोप करणे आणि सरसकट असं करणे बरोबर नाहीये. काही ठिकाणी होत असेल, मी याच्यात हे नाही म्हणत आहे, पण याचा अर्थ असा नाहीये की कायद्याचं राज्य महाराष्ट्रात नाहीये. कायद्याचं उल्लंघन जिथे झालं तिथे कडक कारवाई या कायद्याच्या अंतर्गत होईल. बरोबर आहे समीरजी, तुम्ही म्हणताय की या सुधारणा विधेयकामुळे फायदा होणार. बालाजी गाडे पाटील, या सुधारणा विधेयकामुळे प्रत्यक्षात बदल होईल असं तुम्हाला वाटतं का? अजिबात काही होणार नाही विशालजी. या ठिकाणावरती मला भाजप प्रवक्त्यांना एवढंच सांगायचं आणि आपणही सांगावं की लाद वगैरे शब्द वापरू नये. या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस हे सर्वात अपयशी गृहमंत्री आहेत हे मी पुराव्याने सिद्ध करतो. त्याचं पहिलं मागच्या आठवड्यातलं पहिलं तुमच्यामध्ये मी बोललो नाही, मध्ये बोलू नका. तुमच्यामध्ये मी बोललो नाही, मध्ये बोलू नका. तुम्ही आता मध्ये बोलू नका. लोकलमध्ये मागच्या आठवड्यामध्ये मर्डर झाले मुंबईमध्ये. मर्डर होत आहे या महाराष्ट्रामध्ये. साधूंच्या हत्या होत आहेत, महिलांच्या हत्या होत आहेत, अत्याचार होत आहेत. तुम्ही काय करा, आकडेवारी काढून पहा तुमच्या देवेंद्र फडणवीसांच्या काळात सर्वाधिक किडनॅपिंग वाढली, सर्वाधिक हत्या वाढल्या. देवेंद्र फडणवीसांच्या काळात ड्रग्ज स्मगलिंग वाढलं. देवेंद्र फडणवीस सर्वाधिक अपयशी घोटाळे गृहमंत्री आहेत. त्यामुळं तुम्हाला लाज वाटली पाहिजे. महाराष्ट्र जळतोय. अहो पुण्यामध्ये कोयता निघले, मुंबईमध्ये नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात गुन्हेगारी वाढलेली आहे. तुम्ही कसल्या मारताय? हा महाराष्ट्रामध्ये पोलिसी खात्यांचा एकेकाळामध्ये दबदबा होता. देवेंद्र फडणवीस या खंडणी वसूल करणाऱ्या व्यक्तीमुळं आज तो निघून गेलेला आहे. ते लक्षात घ्या. त्यामुळे मला तडफड होते. सांगायचंय तुम्ही अनिल देशमुखांचं म्हणताय. अहो किती आरोप सिद्ध केले अनिल देशमुखांवर? समीरजी, अनिल देशमुखांबद्दल बोलतायत यावेळेला, आपण ऐकूयात. विशालजी स्पेसिफिक विचारतोय. त्यांना विचारा की अनिल देशमुखावरती त्यांनी तुरुंगात टाकलं, 100 कोटीचे आरोप केले, चार्जशीट कितीची दाखल झाली आणि किती कोटीचे आरोप सिद्ध झाले सांगा. स्पेसिफिक सांगा म्हणून. चला अरे तुम्ही सांगा ना, वाजे जेलमध्ये नाहीये का? वाजेंनी म्हटलं नाही का मी की गृहमंत्र्याच्या अरे कसं आहे गाडे पाटील, तुम्ही प्रश्न विचारला अनिल देशमुखांचा. अनिल देशमुखांवरती किती कोटीचे आरोप सिद्ध झाले, तुम्ही किती कोटीचे होते आणि किती कोटीचे आरोप सिद्ध झाले याचं उत्तर द्या. अनिल देशमुखांवरती किती कोटीचे आरोप झाले आणि किती कोटीचे तुम्ही आरोप सिद्ध केले, उत्तर द्या. उत्तर द्या. बरं आज डान्सबार चालू आहेत का? आजच्या तारखेत डान्सबार चालू आहेत का नाही? ऐका ना, आजच्या तारखेमध्ये डान्सबार चालू आहेत का नाही? प्रवक्ते महोदय, आज डान्सबार चालू आहेत का नाही? आरडाओरडा करू नका, उत्तर द्या. आज डान्सबार चालू आहेत का नाही तुमच्या याच्यानंतर? माननीय मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय जी घटना समोर येईल त्याच्यावर कठोर कारवाई होईल आणि त्याच्यातच कायदा सुधारणा त्याच्याचमुळे आणलेली आहे. जिथे पोलिसांना अडचण होती, जुने परवाने दाखवून कायदा तेवढा सक्षम नव्हता, त्याच्यामुळे कायद्यात सुधारणा आणली आहे. आणि देवेंद्र फडणवीस समीरजी, तुम्ही म्हणताय की कायद्यामध्ये सुधारणा आणली. मला सांगा, सरकारचा दावा आहे की बेकायदेशीर प्रकारांवरती यानंतर आळा बसेल. हा दावा कोणत्या आधारावरती केला जातोय? कारण नवी मुंबईमध्ये अजूनही छमछम सुरू असल्याच्या अनेक वेळेला बातम्या आणि पाठपुरावा लोकशाही मराठीनं केला. उल्हासनगर चौक 4 मध्ये देखील हेच प्रकार सुरू असल्याचं दिसतं. नावं मुद्दाम घेऊयात नको आपण या ठिकाणी, मात्र ज्यावेळेला ही नावं समोर येतील त्यावेळेला धाबे दणाणलेले असतील, एवढं खरं. मग अशा वेळेला बेकायदेशीर प्रकारांवरती आळा कसा बसेल समीरजी? विशाल सर, बालाजी तुम्ही आपल्याकडे. विशाल सर, आपली डिबेट चालू असताना आता देखील छमछम चालूच आहे. आता प्रवक्त्यांनी उत्तर द्यावं की तुमच्याकडे काय आहे आळा बसवण्यासाठी. आता चालू आहे डान्सबार.
तुम्हाला पुरावे पाहिजेत तर तुमचे बरेच माणसं जातात, मी त्यांचे सुद्धा पुरावे देऊ शकतो. बघा विशालजी, काही पण म्हणजे चॅनल चालू असताना, डिबेट चालू असताना यांना डान्स बार कसा दिसतोय याचं मला आश्चर्य वाटतंय. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला तेच सांगत होतो, कायद्यात जे सुधारणा केली आहे त्याच्यात जो परवाना होता पोलीस अधिनियम कलम 33 अन्वये, तो ऑर्केस्ट्रा आणि लाईव्ह परफॉर्मन्सचा परवाना घेऊन जे डान्स बारचे ओनर्स होते त्याचा गैरवापर करत होते. म्हणजे त्यांना पोलीस जेव्हा कारवाई करायला जायचे तेव्हा तो परवाना दाखवायचे आणि त्या कायद्याअंतर्गत जी कारवाई करायची जी पोलिसांना पॉवर होती ती कमी होती. त्याच्यामुळे आता तो पोलीस अधिनियम अमेंड केला आणि जे ऑर्केस्ट्रा आणि लाईव्ह परफॉर्मन्सचा पण सुद्धा जो परवाना आहे तो डान्स बार कायद्याच्या अंतर्गत घ्यावा लागेल. त्याच्यामुळे पोलिसांना मोठी पॉवर मिळाली आहे आणि याच्यानंतर ज्या काही घटना आता उरलेल्या पण असतील त्याच्यावर आळा बसेल. आणि जर काही सरकारकडे निर्देशनात आलं किंवा तुमच्या चॅनलकडे निर्देशनात आलं, तुमचं पण हे आहे की तुम्ही पॉइंट आउट केलं तर सरकार त्याच्यावर निश्चित कारवाई करेल. पोलिसांवर बदनामी करणं आणि नुसतं सरसकट आरोप करणं, जेव्हा स्वतःचे गृहमंत्री गृहराज्यमंत्र्यांच्या सावली बारवरती कोणती कारवाई केली? गृहराज्यमंत्र्यांच्या सावली योगेश कदम यांच्या सावली नावाच्या डान्स बारवरती कोणती कारवाई केली? आज त्यांनी विधानसभेत उत्तर दिलं. योगेश कदम यांच्या गृहराज्यमंत्री आहेत, योगेश कदम गृहराज्यमंत्री आहेत, त्यांच्या डान्स बारवरती तुम्ही कुठली कारवाई केली? तुमच्या गृहराज्यमंत्री तुमच्या गृहमंत्री डान्स बार चालवतात, मंत्र्यांचे डान्स बार नाही, तुमचं सरकार डान्स बार चालवते. अख्ख्या महाराष्ट्रात डान्स बार तुम्ही केलेला आहे. कायदा सुव्यवस्थेचे सगळीकडे धिंडवडे वाजलेले आहेत, दिवसाएवढ्या भरडे व्हायला लागलेले आहेत आणि तुम्ही सांगताय कायदा आणि सुव्यवस्था आहे. हा फक्त आणि फक्त या मंत्रिमंडळाच्या आणि पोलीस प्रशासनाच्या गृहराज्यमंत्र्यांनी उत्तर दिले करण्यासाठी वाढ करण्यासाठी भाजप सरकारने ही सुधारणा केलेली आहे. या कुठल्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्था पाळल्या जाणार नाही. भाजप आणि पोलिसांचे इलेक्शन वाढेल विशालजी, हे धडधडीत सत्य महाराष्ट्राला स्वीकारावं. आरोप करू नका, पोलिसांना बदनाम करू नका. समीरजी, मला तुमचा आणि सरकारचा एक मुद्दा लक्षात आला. तुम्ही जसं म्हणालात की कायद्यामध्ये सुधारणा झाल्यामुळे पोलीस सक्षमीकरण करून पोलिसांना त्या ठिकाणी बळ मिळेल आणि पोलीस कारवाई करतील. अनेक ठिकाणी मात्र पोलीस जातात, त्यांचंच संरक्षण असल्याचं देखील अनेक वेळेला उघड झालेलं आहे. या संदर्भातली उदाहरणं देखील दिली जातात. बालाजी गाडे पाटील, केवळ कायद्यात सुधारणा करून अश्लीलतेला आळा बसू शकतो का, की प्रभावी अंमलबजावणी अधिक महत्वाची आहे? काय वाटतं? सर मला सगळ्यात महत्वाचा विषय असा सांगायचा आहे की या राज्यातलं पोलीस प्रशासन अत्यंत कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम आहे, अपवाद वगळता, हे लक्षात घेतलं पाहिजे. करप्शन नाहीये का? तर आहे. अनेक अधिकारी पोलिसांमध्ये करप्टेड आहेत. तुम्ही जो आता मुद्दा उपस्थित केला तो मला अत्यंत महत्वाचा वाटतोय की हे जे सगळं चाललंय ते याच अधिकाऱ्यांच्या आणि डान्सबार मालकांच्या संगनमतानं आणि एकमेकांच्या हप्ते देवाणघेण्यातनं चालले. पण विशालजी, या पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्याच्या पाठीमागे असलेल्या गृहमंत्री, त्याचबरोबर तिथले सत्ताधाऱ्यांचे आमदार यांच्या वरद असताना सुद्धा विसरून चालणार नाही. हे सगळं सरकार प्रस्तुत चाललेलं आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांची परवानगी आहे राज्यातल्या मंत्र्यांच्या सहमतीमुळे आहे. त्यामुळे हे सरकार प्रस्तुत आहे. आता यांना वाटलं बालाजी गाडे पाटील, मला एक सांगा, डान्स बार संदर्भातले पुरावे यावेळेला सत्ताधारी आपल्याकडे मागतायत. नवे हप्ते पाहिजे होते म्हणून हे वाढवले. नाहीतर पोलिसांना जर सांगितलं ना तर पोलीस खाक्या वाजवल्यावरती एका दिवसात सगळी अश्लीलता बंद होईल. आणि ती अश्लीलता बंद करायची असेल तर भ्रष्टाचारी अधिकारी बाजूला काढावे लागतील. प्रश्न केले नाही असं भाग नाही, पण चांगले सुद्धा आहेत, त्यांना खावं लागेल संधी. आणि अगोदर मंत्र्यांनी यातनं काहीतरी बसून करायचं, स्वार्थ ठेवावा लागेल, जनतेचा विचार करावा लागेल. यांच्याकडे काही पुरावे. बरं बालाजी गाडे पाटील, पुराव्यांची मागणी होती सरकारकडून, तुमच्याकडनं निश्चितच ते द्यावे. मात्र समीर बाखरेजी, राज्यात आजही बेकायदेशीर डान्स बार सुरू असतील तर मग त्याची जबाबदारी नेमकी कुणाची मानायची? बघा विशालजी, काही जर डान्स बार सुरू असतील आणि ते निर्देशनात आले तर पहिली जबाबदारी तर तिथल्या पोलीस प्रशासनाची जे, कारण सरकारने कायदा केलाय, सरकारने त्यांना सगळ्या पॉवर दिला. आणि मला सांगा, सरकारचे माननीय जे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहे ते तर इतके कायद्याचे पालन करतात. हे काय बोलतात आहे, म्हणजे देवेंद्रजींनी हे विधेयक, देवेंद्रजींनी कायद्याचं पालन केलेले 5 प्रकरण सांगा. देवेंद्रजींनी कायद्याचे पालन केलेले 5 प्रकरण सांगा. पालन तुम्हाला देवेंद्रजींनी कायदा सुव्यवस्था या राज्यात तयार केली. आणि बालाजी, आपण समीरजींचं पूर्ण ऐकूया, तुमच्यासाठी देखील प्रश्न आहेतच. बालाजी पाटील, एवढे ड्रग्ज पकडल्या जात आहेत, तुमचे बरेचसे लोक त्याच्यात पकडले जातात आहे, अंडरवर्ल्डचा खात्मा झालेला आहे,
कुठे टोळी युद्ध सुरू अहो नाहीये. तुम्ही त्याच्यानंतर ऐका अरे ना, बाबा, ऐकून तुम्ही घ्या ना. ऐका, गाडे साऊथ पाटील कडच्या ऐकून घ्या. मूवी मधलं सारखं अरे उत्तर बाबा, देऊ नका. ऐकून तर घ्या. महाराष्ट्रात ऐकून ड्रग्ज तर घ्या. कमी झालं अरे का? ऐकून तर घ्या. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ऐकायची सवय नाही. मर्डर्स कमी झाले का? विशालजी, महाराष्ट्रामध्ये विशालजी, बलात्कार बोलत कमी नाही. झाले का? अरे बाबा, महाराष्ट्रामध्ये तुम्ही किडनॅपिंग crime बंद record झाली काढू का? नका. बरं, तुमच्या प्रश्नांची उत्तरं समीरजी देताय ना, आपण एकेकाचं ऐकूया. समीरजी बोला आपण आधी सविस्तर. तुम्ही अरे विशालजी, यंदा समजत नाही. एवढी एफडीआय महाराष्ट्र राज्यात येते, एवढा व्यापार वाढतोय. जर कायद्याचं राज्य नसतं तर बाहेरचा आपण एफडीआय आला असता. कायदा अरे बेसिक गोष्टी बोलतोय. आहे. Basic व्यापार गोष्टी वाढत असतात. नाहीये सर, आकडेवारी कायदा वाचा. सुव्यवस्था असते व्यापार तेव्हा- कमी तेव्हा- झालेला आहे. अरे बाबा, महाराष्ट्रातला तुम्हाला काही जीडीपी समजत नाहीये. ग्रोथ रेट तुम्हाला कमी झालेला आहे. समजत जीडीपी नाही. कळतो का? विशालजी, जीडीपी तुम्हाला जीडीपी कमी अरे- झालेला आहे. अरे व्यापार फक्त कमी GDP झालेला कमी आहे. झाला. एक प्रोडक्शन trillion कमी झालेलं आहे महाराष्ट्राचं. आकडेवारी वाचा. GDP चा D तरी इकॉनॉमिक करतो का? सर्वे वाचा. तुम्हाला GDP चा राज्याचा G तरी वाचा. करतो का? तुम्हाला जीडीपीचा जी तरी कळतो का? राज्याच्या चला अर्थव्यवस्था जीडीपीवर $1 चर्चा करू. trillion जीडीपीचं लॉंग फॉर्म अरे, सांगा. चला एक जीडीपीचं लॉंग फॉर्म सांगा. जीडीपी कन्सेप्ट पुन्हा मांडलेली आहे सांगा. जीडीपी ही कन्सेप्ट कोणी मांडली सांगा. गाड्या GDP पाटील माझं म्हणणं आपण विषयांतर नको. बालाजी गाडे पाटील, तुमच्यासाठी त्यांनी प्रश्न. विचारलं स्थानिक ना सर, पोलीस GDP वर त्यांनी आणि ज्ञान प्रशासनाकडे बघूया. नियमित माझं तपासणीची ज्ञान प्रभावी विचारलं व्यवस्था GDP आहे का हो? concept कुठून आली? हा सांगा. खरा सवाल आहे. बालाजी गाडे पाटील, मला सांगा ना, गाडे- स्थानिक पोलीस गाडे आणि पाटील प्रशासनाकडे तुम्हाला सांगतो. नियमित तपासणीची प्रभावी व्यवस्था आहे असं वाटतं का तुम्हाला? सर निश्चित पद्धतीनं आज रोजी पोलिसांकडे तितकी यंत्रणा आहे आणि ती यंत्रणा जरी असली तरी ती मानसिकता त्यांच्याकडे नाहीये, ते पॉवर्स त्यांच्याकडे नाहीयेत, तो फ्री हँड्स त्यांच्याकडे नाहीये. त्यामुळं हे सगळं संघटनात्मक होतं. तो फ्री हँड, तो सरकारचा पाठबळ येतो. त्यांना समीरजी मिळाला आपल्याकडे होईल. आणि येतो. समारोप करतो सर, मग त्यांना बोलू देऊया. समारोप करतो की आजही जसं वरती करप्शन आहे तसेच असंख्य अधिकारी सुद्धा यामध्ये आहेत. ते सगळं हेरणं आणि ह्या महाराष्ट्राला शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र करणं हे जे कोणत्या पक्षाचं सरकार गादीवरती बसतं त्यांची ही जबाबदारी असते नैतिक. पण ती नैतिकता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये संपवण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलेलं असल्यामुळं आता यंत्रणा जरी असली तरी नैतिकता नसल्यामुळं हे सगळे डान्सबार कालही चालू होते, आजही आहेत, उद्याही चालतील. या विधेयकाचा फक्त आणि फक्त मी जसं आधी म्हणालो आताही म्हणतोय, हप्ते वसुलीच्या वाढीसाठीच उपयोग होईल, वापर होईल. याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही फरक होणार नाही. 1 महिन्यानं चर्चा घ्या. मी तुम्हाला पुराव्यानिशी किती डान्स बार चालू आहेत मुंबईत मी फिरून त्याचं स्टिंग करून तुम्हाला इथं पुराव्यानिशी सादर करतो. निश्चित बालाजी, पुरावे आपल्याकडनं आम्हाला अपेक्षित आहेत. समीरजी, नियमांचं उल्लंघन होत असल्याची माहिती असूनही कारवाई अनेक वेळेला का होत नाही? बघा विशालजी, पहिले तर गाडे पाटील यांनी माझ्या जीडीपी समजण्यावर प्रश्न उपस्थित केला. त्यांना मी सांगू इच्छितो, मी एक चार्टर्ड अकाउंटंट आणि कॉस्ट अकाउंटंट आहे आणि इकॉनॉमिक्स हा माझा रिसर्चचा विषय आहे. तर एखाद दिवशी जीडीपी काय आहे त्याच्यावर तुम्ही चर्चा ठेवा, मग यांना मी समजून सांगेन जीडीपी काय असतो. आणि दुसरा कसा मला आवडेल आहे आणि दुसरं कसं आहे विशालजी, बघा कायद्याचं पालन होणं आणि कायद्याचं पालन करणं हे राज्य शासनाचं काम आहे आणि पोलिसांचं काम आहे. कुठे जर एखादी केस अशी आढळली त्याच्यावर निश्चित कारवाई करेल. आणि जर ती मीडियाला आढळली किंवा सन्माननीय गाडे पाटील यांना आढळली किंवा जर कोणी आमचे निर्वाचित कोणत्याही पार्टीचे म्हणजे एमएलए किंवा विधानसभा सदस्य असो त्यांना जर आढळली तर सरकार निश्चित कारवाई करेल. पण एक बेछूटपणे सन्माननीय गृहमंत्री देवेंद्रजी यांच्यावर आरोप करणं आणि काही पुरावे नसताना केवळ द्वेषाखातर, कारण तुम्हाला 3 निवडणुकीत त्यांनी हरवलेला आहे याचा राग आणि द्वेष तुमचे प्रदेशाध्यक्ष पण रोज म्हणजे अश्लील भाषेचा किंवा दुसऱ्या भाषेचा प्रयोग करतात. अहो काल सभागृहातलं फडणवीसांचं भाषण आहे का? फडणवीसांचं कालचं भाषण आहे का सभागृहातलं? आणि त्याच्यातली अश्लीलता बघा. देवेंद्रजींचं तुम्ही कालचं सभागृहातलं भाषण आहे का सर? स्वतःच्या मुख्यमंत्र्यांचं तरी भाषण ऐकत चला. मला माहितीये भाजपच्या लोकांना वाचायची, अभ्यास करायची, भाषण ऐकायची सवय नाहीये. पण देवेंद्रजींचं तरी भाषण आहे का? काल किती अश्लील बोलले ते. महाराष्ट्र सरकारची बदनामी करतात टूल किटच्या याला, त्यांना पैसा. अहो देवेंद्र फडणवीसांची बदनामी म्हणजे महाराष्ट्राची बदनामी नाहीये. देवेंद्र फडणवीसांची बदनामी म्हणजे महाराष्ट्राची बदनामी नाही. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र नाही, छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर. निश्चित या महत्वाच्या विषयावरती देखील आपण चर्चा करूयात. मात्र डान्सबार सुधारणा विधेयक या संदर्भातल्या चर्चेमध्ये आपण दोन्ही मान्यवर आलात, आपापल्या पक्षाची बाजू मांडलीत, त्यासाठी खरोखर धन्यवाद. मात्र एका बाजूला सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलेलं असलं तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी कशा प्रकारे होते याकडे आमचं देखील लक्ष असेलच. धन्यवाद आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. ब्रेक नंतर न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ज्या शिक्षकांच्या खांद्यावर देशाचं भविष्य घडवण्याची जबाबदारी आहे
तेच शिक्षक आज रस्त्यावर उतरल्यात. हातात खडू नाही तर फलक पाहायला मिळतात. वर्गात शिकण्याऐवजी सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचवण्यासाठी आंदोलनाचा मार्ग त्यांनी स्वीकारला. जुनी पेन्शन, रिक्त पदांची भरती, कंत्राटी शिक्षकांचा प्रश्न, शैक्षणिक कामांचं वाढतं ओझं आणि प्रलंबित सेवा प्रश्न या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील विविध शिक्षक संघटना एकवटल्या. सरकारचं म्हणणं आहे की अनेक प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेतली जाते आहे, मात्र शिक्षक संघटनांचं म्हणणं आहे की आश्वासनं खूप मिळाली, आता निर्णय हवेत. मग प्रश्न असा उरतो की विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणाऱ्या शिक्षकांच्या मागण्या सरकार कितपत ऐकणार आहे? आंदोलनाचा हा आवाज मंत्रालयापर्यंत पोहोचणार आहे का? आणि शिक्षण व्यवस्थेवरती याचा नेमका काय परिणाम होणार आहे? आजच्या राज्यव्यापी काम बंद आंदोलनाचं नेमकं कारण काय, या संदर्भामध्ये अधिक चर्चा आपल्याला यावेळेला करायची आहे. स्वतः यावेळेला शिक्षक आमदार विक्रम काळे आपल्यासोबत जोडले गेले आहेत आणि अनिल बोरनारे देखील आपल्यासोबत आहे. दोन्ही मान्यवरांचं मी यावेळेला स्वागत करतो. अनिल बोरनारे हे शिक्षक महासंघ मुंबई आणि कोकण विभागाचे अध्यक्ष आहेत. विक्रम काळे शिक्षक आमदार आहेत. दोघांपासूनच सुरुवात करतो. आज राज्यभर शिक्षकांनी काम बंद आंदोलनाचा निर्णय घेण्याची वेळ नेमकी त्यांच्यावरती का आली? विक्रम काळेजी. नाही, आपण पाहतो की शिक्षक हा आमच्या समाजाचा शिल्पकार आहे आणि समाजामध्ये एक वेगळं स्थान माझ्या शिक्षकाला आहे. पूर्वीच्या काळी तर आचार्य देव बहु असं आमच्या शिक्षकाला म्हटलं जायचं आणि आज सुद्धा आमचे शिक्षक भेटले जे तुम्हा आम्हाला शिकवतात. आपण शिकून मोठे झालो आणि शिक्षक भेटले तर आपण त्यांच्या पायी नतमस्तक होतो. त्या शिक्षकाला मुंबईला येऊन भर पावसामध्ये आझाद मैदानावर आंदोलन करावं लागतं, शाळा बंद ठेवाव्या लागतात आणि आपल्या हक्कासाठी लढावं लागतं. आजचा प्रश्न काय होता? एकतर ज्या शाळांना 20%, 40%, 60%, 80% अनुदान दिलंय त्यांना पुढील 20%चा टप्पा द्यावा, जेणेकरून ह्या शाळा 100%वर येतील. आणि याच्या पुढे प्रत्येक टप्पा वाढीसाठी आझाद मैदानावर येऊन आंदोलन करण्याची गरज भासणार नाही. यासाठी प्रचलित धोरण लागू करावं ही त्यांची मागणी आहे. त्रुटी पूर्तता केल्या शाळांना पुढील टप्पा द्यावा ही त्यांची मागणी आहे. 1 नोव्हेंबर 5 पूर्वी जे सेवेत आलेत त्यावेळेस 1982ची जुनी पेन्शन होती ती त्यांना लागू करावी, कारण पेन्शन हा विषय त्यांच्या जीवनाशी निगडीत आहे, कुटुंबाशी निगडीत आहे आणि म्हातारपणीची त्यांची काटे आहे. त्यामुळे तो प्रश्न सुटला पाहिजे. राज्यातील 26,000 शिक्षकांचा तो प्रश्न आहे. म्हणून कालच्या 6 तारखेला आझाद मैदानावर त्यांनी भर पावसात येऊन भीक मागो आंदोलन केलेलं आहे. मला वाटतं की सरकारने याची दखल घेतली पाहिजे. काल शिक्षण मंत्र्यांनी माझ्या 260च्या प्रस्तावावर उत्तर देताना सांगितलं की निश्चितपणाने आम्ही हे प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक आहोत, पण सकारात्मक जरी असला तरी या प्रश्नाला काही कालावधी द्या ना, ते सोडवा ही आमची सरकारकडे मागणी आहे. बरोबर आहे. त्याला टाइमलाईन काय देण्यात आलेली? कारण अनिलजी काय आहे, शिक्षकांच्या जुन्या पेन्शन रिक्त पदांची भरती, कंत्राटी शिक्षकांचं नियमितीकरण आणि प्रलंबित सेवा प्रश्नांबाबत सरकारची नेमकी भूमिका काय आहे? अनिलजी. सर, आज आंदोलन होतं, आंदोलन संपूर्ण राज्यामध्ये होतं. जसं शिक्षक काळे साहेबांनी सांगितलं की विना अनुदानित शाळांना अनुदान मिळण्याच्या संदर्भामध्ये पुढचा टप्पा जाहीर करायचा आहे. त्या आंदोलनाची सेंच्युरी झालेली आहे. मागील 20 वर्षापासून कायम शब्द वगळल्यावर सुद्धा 15 वर्षापासून जवळपास हे शिक्षक शाळा सुटल्यानंतर कुठेतरी मोलमजुरी करताना आपल्याला दिसत आहे, वडापावची बनवताना दिसत आहे. एवढंच नव्हे विशालजी, तर अनुदानाच्या अभावी आमचे शेकडो शिक्षक असे आहेत की त्यांनी शासनाचा 1 रुपया पगार न घेता ते निवृत्त झालेले आहे. आणि त्या शिक्षकांना टप्पा अनुदान मिळावं. जुनी पेन्शनचा विषय आहे जो कायद्यामध्ये आहे. 2005 पूर्वी ज्यांची नियुक्ती केली आहे त्यांना जुनी पेन्शन योजना आहे ती सुद्धा अजून शासकीय फितीमध्ये, लाल फितीमध्ये अडकलेली आहे. यासोबतच आज आमचं दुसरं आंदोलन हे होतं की सध्या BLO आणि SIRच्या नावाखाली जो शिक्षकांचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू आहे हा कुठेतरी दूर व्हावा, या मागणीसाठी
सुद्धा सर्व संघटना एकत्र येऊन या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. राईट टू एज्युकेशन ऍक्टच्या कलम 27 मध्ये स्पष्ट केलेलं आहे की प्रत्यक्ष निवडणुका म्हणजे लोकसभा असेल, विधानसभा असेल, जिल्हा परिषद असेल, ज्या दिवशी निवडणूक होते तो दिवस, त्याचा आदला दिवस आणि नंतरचा काउंटिंगचा दिवस, आपत्ती व्यवस्थापन ज्याला आपण डिझास्टर मॅनेजमेंट म्हणतो, तिसरं म्हणजे सेन्सस म्हणजे जनगणना, या 3 कामाच्या व्यतिरिक्त कुठलंही अशैक्षणिक काम देऊ नये असं कायद्यामध्ये सांगून सुद्धा निवडणूक आयोग आणि शालेय शिक्षण विभाग यातून कुठेतरी पळवाट काढण्याचा प्रयत्न करतात. आणि शाळा सुरू होतानाच म्हणजे एकीकडे शासन काय म्हणते, शिक्षण विभाग काय म्हणतो की शाळेचा पट वाढवा. शाळेचा पट आम्ही वाढवला, शाळा उघडली, पहिल्याच दिवसी SIR आणि BLOच्या ड्युटी या शिक्षकांच्या हातात दिल्या गेल्या. जी आज शाळांमध्ये ही परिस्थिती आहे. निम्मे शिक्षक, काही शाळांचे जवळपास 70 ते 90% शिक्षक हे या अशैक्षणिक कामामध्ये गुंतलेले आहेत. एकाच वेळी आमच्या शिक्षकांना शिक्षक म्हणून अध्यापन करावं लागते, BLOचं काम करावं लागते, सर्वेक्षकचं काम करावं लागते, कारकूनचं काम करावं लागतंय. बरोबर आहे. अतिरिक्त कामांची जबाबदारी या शिक्षकांच्या खांद्यावर आहे. अनिलजी, विक्रमजी, आपण आपली आपली बाजू मांडली. शिक्षक आमदार किशोर दराडे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. किशोरजी, काय होते की अशैक्षणिक कामांचं वाढतं ओझं कमी करण्यासाठी सरकारकडे एखादी ठोस योजना आहे का? आज ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांना जाऊन भेट घेण्यात आली, शिक्षण मंत्र्यांना जाऊन भेट घेण्यात आली, त्यानंतर आंदोलकांनी काय करायचंय, त्यांच्या आश्वासनांची पूर्तता करण्यासंदर्भात सरकार काय करणार आहे? नाही, मुळात आता आझाद मैदानामध्ये आंदोलन होतं. त्या आंदोलनाचे सर्व पदाधिकारी, मंत्री महोदय दादा भुसे असतील, विक्रम काळे असतील, मी स्वतः, आम्ही सर्वांना भेटलो. त्याच्यावर पूर्ण सविस्तर प्रत्येक विषयावर सविस्तर चर्चा झाली. म्हणजे आंदोलनामध्ये फार महत्वाचे विषय होते आणि त्याच्यावर प्रत्येक गोष्टीवर चर्चा झाली आणि त्या चर्चेचं सोल्युशन असं काढलेलं आहे का साधारणतः 50% लोड साधारणतः शिक्षकांचा कमी झाला पाहिजे. याच्यासाठी उपाययोजना काय करता येईल, म्हणजे आपल्या महसूलचे कर्मचारी घेता येईल का, त्यानंतर दुसरे कोणते कर्मचारी घेता येईल का, आणि आमच्या शिक्षकांचा लोड कमी करता येईल का, या संदर्भात त्या बऱ्याचशा चर्चा झाल्या. आणि त्या माध्यमातून आता साधारणतः 1 तारखेपर्यंत हा सगळं डिस्ट्रिक्ट लोड झालेला आहे. 1 तारखेनंतर बराचसा लोड कमी होतील असं मंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलेलं आणि त्या संदर्भावर नियोजन चाललेलं आहे. पण मग किशोरजी, मला सांगा ना, शिक्षक संघटनांचं एका बाजूला म्हणणं आहे परत परत त्यांना आंदोलन करावं लागतं, अनेक वर्षांपासून केवळ आश्वासनं मिळतात, मग प्रत्यक्ष निर्णय कधी घेतले जातील? नाही, मंत्री महोदयांच्या सर्व्हेमध्ये असं आलंय मुंबईमध्ये साधारणतः 1200 शिक्षक अतिरिक्त आहे. त्याच्यामुळे मुंबईच्या शिक्षकांवर फारसा ताण होत नाही असं काहींचं. पण महिला आहे, महिलांना काम देऊ नये या संदर्भात मंत्री महोदय सुद्धा या गोष्टीवर ठाम आहे. ज्या ज्या महिलांना अडचणी असतील, जे आजारी असतील, ज्यांना बिलचं काम देऊ नये या संदर्भात अनिलजी येतो आपल्याकडे. बोला बोला, आपला मुद्दा पूर्ण करा. या संदर्भात चर्चा झालेली आहे. त्याच्यामुळे त्या महिलांना आणि ज्या आजारी पेशंट असत त्यांना बिलचं काम देणार नाही हे मंत्री महोदयांनी त्यांच्या याच्यातनं नमूद केलेलं आहे. बरं अनिलजी, तुम्ही काही प्रश्न उपस्थित करत होता, विचारा. दराडे सर ज्याप्रमाणे बोलले की मुंबईच्या शिक्षकांवर ताण नाही आहे, 1200 शिक्षक अतिरिक्त आहे, त्यांना काम दिले गेले नाही. या अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन इतर शाळांमध्ये झालेलं आहे विशालजी. एवढंच जे अतिरिक्त नाही आहे, जे कार्यरत आहे अशांना सुद्धा BLO आणि SIR ची कामं दिलेली आहे, ज्या कामामध्ये जवळपास निम्मे शिक्षकांना. त्यामुळे केवळ अतिरिक्त शिक्षकांना हे काम दिलं असं नाही आहे. आणि यापूर्वी देखील शिक्षकांची डिमांड सुद्धा होती, आमचं का आम्हाला बिलचं काम देण्याचं काही शिक्षकांची डिमांड सुद्धा होती. त्यांना देण्यात आले. ठोस भूमिका शालेय शिक्षण विभागाकडून घेतली जात नाही आहे. ज्या ज्या वेळेस आम्ही शिष्टमंडळ घेऊन जातो त्यावेळेस आम्ही हे प्रश्न सोडवू, फक्त एका वाक्यामध्ये मीटिंग संपवली जाते. किशोरजी, गंभीर आरोप आहे हा खरं तर. नाही, सरांनी केलेला आरोप ठीक आहे, पण याच्यावर उपाययोजना करण्याची सरकारची तयारी आहे ना, सरकार म्हणून. विक्रमजी, यातनं मार्ग काढण्याची सरकारची तयारी, नक्कीच मार्ग निघणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा सांगितलं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी आम्ही सर्व आमदार जण भेटलो आणि हे निवेदनाची त्यांनी गंभीर दखल घेतलेली. यातनं मार्ग 100% निघेल अशी आमच्या सर्व आमदारांना अपेक्षा आहे. बरं विक्रमजी, मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं, राज्यातील रिक्त शिक्षक पदांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती किती परिणाम होतोय?
अहो याचा कोणी विचारच करत नाही. म्हणूनच हा मुद्दा हा आम्ही उपस्थित विचार केला. शिक्षण मंत्री पालक या नात्याने केला पाहिजे. आणि आपण मला सांगा की जर माझ्या अंडर खाली, माझ्या नियंत्रणाखाली जो काम करतोय त्याला जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मला विचारावं लागेल ना. मला तुम्ही विचारतच नाही, परस्पर त्या माणसाला तुम्ही आदेश काढून घेऊन टाकता. ही कुठली पद्धत आहे? निवडणूक विभागाला, सामान्य प्रशासन विभागाला त्यांच्या निवडणूक कामासाठी, त्यांच्या जनगणनेच्या कामासाठी जर आमचे शिक्षक पाहिजेत तर ते कुणाला विचारून घेतले पाहिजे? त्या जिल्ह्याच्या शिक्षण अधिकाऱ्याला. मुंबईमध्ये आमचे शिक्षण निरीक्षक आहेत, त्यांना सांगितलं पाहिजे की आम्हाला तुमचे 100 लोक लागणार आहेत. मग ते नियोजन करतील ना, ह्या शाळेतले 2, त्या शाळेतले 3, या शाळेतले 1, असं करून तुम्हाला ते करून देतील ना. तुम्ही आम्हाला विचारतच नाही. परस्पर यादी घेतली जाते आणि एका शाळेत जर 20 शिक्षक असले तर 18 शिक्षकाला नियुक्ती दिली जाते त्या कामासाठी. म्हणजे 2 शिक्षकावर आज त्या शाळेत 1000, 500 विद्यार्थी आहेत. 2 शिक्षक आणि 500 विद्यार्थी कसे सांभाळायचे? त्यांना कसं शिकवायचं तर लांब राहिलं, पण त्यांच्यावर नियंत्रण कसं ठेवायचं शाळा सुरू असताना? हा सुद्धा मोठा प्रश्न मुख्याध्यापकांच्या पुढे आहे. याचा विचार त्या ठिकाणी कुणी करत नाही. आणि मग आज एवढे डिपार्टमेंट सरकारकडे आहेत, वेगवेगळी खाते आहेत, त्याच्या अंतर्गत कर्मचारी जे आहेत त्यांना काम लावा ना. त्यांना हे काम महत्वाचं वाटत नाही का? त्यांना हे काम महत्वाचं वाटतंय तर आमच्या शिक्षकालाच तुम्ही का घेता? आणि एवढंच नव्हे तर आता गेल्या जनगणना सुरू झाल्यापासून हार्ट अटॅक मिळेल केवळ या कामाचा ताण आल्यामुळं. कालच माझ्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एकाला अटॅक आला, शिक्षकाला. त्याला दवाखान्यात तातडीने नेलं म्हणून त्याचा प्राण वाचला. परभणीला याच कामामुळे अटॅक आला, माझे स्वामी नावाचे शिक्षक गेले. छत्रपती संभाजीनगरला समुद्र नावाचे माझे शिक्षक वारले. याला जबाबदार कोण आहे? घरचा कुटुंब करता गेल्यावर त्या कुटुंबाची काय अवस्था होते हे आपणाला पण माहित आहे. मग सरकार त्यांच्या पाठीमागे उभं राहतं का? त्यांना जसं कोरोनात आपण जीव गेला तर 50 लाख रुपये दिले, तसं या शिक्षकाला देणार आहात का तुम्ही? विक्रमजी, नक्की तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपण किशोर दराडे यांच्याकडून घेऊया. तिघांसाठी एक कॉमन प्रश्न माझा. अनिलजी, तुमच्यापासून सुरुवात करतोय. कंत्राटी शिक्षकांच्या प्रश्नावर सरकारकडून कायमस्वरूपी तोडगा कधीपर्यंत तुम्हाला अपेक्षित आहे? अगदी थोडक्यात अनिलजी. सर, यामध्ये तोडगा राज्यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांची संख्या प्रचंड. SIR असेल, BLOची कामं असेल किंवा इतर अशैक्षणिक कामं आहे, ही कामं जर आपण बेरोजगारांना दिली, ज्याप्रमाणे विक्रम काळे साहेब बोलले की कुठलंही काम देताना संबंधित विभाग हा मुख्याध्यापकाला, त्या संस्थेला विचारत नाही, मुख्याध्यापकाला विचारूनच कुठले शिक्षक अतिरिक्त याची जर माहिती घेतली तर ते करू शकतो. आज समाजामध्ये आपण कालच बघितलं की एका सरपंचाने उठाव केला, त्यांच्या शाळेमध्ये व्यवस्थापन समितीने ठराव केला, ते कलेक्टरकडे गेले, तिथे आंदोलन केलं. आता हा शिक्षकांचा प्रश्न नसून विद्यार्थ्याच्या गुणवत्तेचा, विद्यार्थ्याच्या हिताचा, आणि याच्यामध्ये लोकप्रतिनिधींची भूमिका विशालजी अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे गावागावामध्ये आता व्यवस्थापन समितीचे ठराव व्हायला लागले. काल आपण साबळे सरपंचांचं बघितलंय की त्यांनी थेट निर्भीडपणे कलेक्टर समोर येऊन माझ्या गावातील सर्व शिक्षकांना BLO आणि SIR ची ड्युटी का लावली असा जाब विचारला. हे लोन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरू नये यासाठी आता शालेय शिक्षण विभागाने, महसूल विभागाने, निवडणूक आयोगाने एकत्रित येऊन भूमिका घेऊन यामधून शिक्षकांना कायमचं यातून वगळून बेरोजगारांना ही कामं दिली तर बेरोजगारांना एक प्रकारचा बरोबर आहे. किशोर दराडेजी, अनिलजींनी एक महत्वपूर्ण सूचना केली, विक्रम काळेंनी देखील महत्वपूर्ण सूचना केली. कंत्राटी शिक्षकांच्या प्रश्नावरती सरकारकडून कायमस्वरूपी तोडगा आम्ही कधी अपेक्षित धरायचा? हॅलो, आपल्यासाठीच प्रश्न आहे. अनिलजींनी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला, विक्रम काळेंनी देखील केला. कंत्राटी शिक्षकांच्या प्रश्नावरती सरकारकडून कायमस्वरूपी तोडगा कधी येणार? नाही, या संदर्भात लवकरात काल आमचे सहकारी मित्र विक्रम काळेंनी 260च्या प्रस्तावावर सभागृहामध्ये रात्री 12 वाजेपर्यंत याची साधक बाधक सगळी चर्चा झाली. त्याच्यामध्ये शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सगळं पॉझिटिव्ह सांगितलेलं आहे. मुळात हा महत्वाचा आणि एकदम गंभीर विषय, जे विनाअनुदानित शिक्षक आहेत, हे विक्रम काळेंनी सांगितले सत्य पैसे. माझ्या गावचा सुद्धा सागर लोणार इंजिनिअरिंग हायस्कूलचा हा सुद्धा मे महिन्यात या BLOच्या काम करत असताना एक्सपायर झाला.
म्हणजे जे ग्रांटेबलचे लोक गेले पण विनाअनुदानितले लोक सुद्धा गेले, त्याच्यासाठी सुद्धा सरकारने याच्यावर उपाययोजना काहीतरी केली पाहिजे. याच्यासाठी सातत्याने आम्ही आमदार लोक सगळे बांधतोय आणि मंत्री महोदयांना, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन या संदर्भातले दिलेले. याच्यासाठी आताच ठरल्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे सगळ्या विभागाचे लोक त्यात सामील झाले पाहिजे. नुसतं शिक्षकांनीच सामील होणे. काही काही शाळांची परिस्थिती अशी आहे, एकच क्लार्क आहे आणि त्याला बिलवचं काम दिलंय, 500 मुलं आहे, म्हणजे त्या शाळेचं टोटल कामकाजच बंद पडतं. म्हणजे शिक्षकांच्या मुळेही बंद पडतं आणि एखादा क्लार्कला बिलवचं काम दिलं तर त्याच्यामुळे सुद्धा शाळा बंद पडते. म्हणजे मुलांचं इतकं आर्थिक इतकं शैक्षणिक नुकसान होतंय, ते भरून निघण्याचं पुढं काही पर्यायच नसतो. म्हणून सगळ्या डिपार्टमेंटचे लोक घेतले आणि हे काम जर दिलं तर नक्कीच चांगलं होईल असं मला वाटतं. बरं, या शिक्षक संघटनांच्या सर्व मागण्यांचा विचार व्हावा, सरकारनं यावरती तोडगा काढावा, एवढीच अपेक्षा. धन्यवाद. तिन्ही मान्यवरांचे तुम्ही आमच्या चर्चासत्रामध्ये जोडले गेलात आणि शिक्षकांच्या नेमक्या समस्या काय, का आज राज्यव्यापी आंदोलनाची वेळ त्यांच्यावरती आली आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानापासून त्यांना वाचवण्यासाठी सरकार कुठली महत्वाची पावलं उचलतं आणि या शिक्षकांच्या प्रश्नांवरती सरकार कायमस्वरूपी तोडगा कधी काढतो, याचा पाठपुरावा आम्ही करत राहणार आहोतच. तुर्तास आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.